नमस्कार, कसे आहात? सर्व गोष्टी जुळून आल्या आणि फायनली नवीन घरात तुमचं स्वागत करायची संधी मला मिळाली. हाऊस टूरच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. येताय ना आपल्या मुंबईच्या घरात? पण त्याआधी बाहेरचं तुम्हाला दाखवून घेते. एंट्री करतानाच इथे आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती. एक आपल्या जुन्या घरी पण तुम्ही बघितली असेल तर तिथे पण होती आणि हिची दिशा फिक्स असते, त्याच्यामुळे आम्हाला परफेक्ट जागा मिळाली. वृषाली पाटील, बाबुराव पाटील, माई आणि पप्पांचं नाव, आपला फ्लॅट नंबर. हा जो कॉर्नर आहे हा पण सर्वात एंडिंगला बनवला, कारण की म्हणजे जमतच नव्हतं की अरे कसा बनवायचा किंवा कसं करायचं. घर इतकं सुंदर झालंय तर आता बाहेरचं परफेक्ट झालंच पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावर पण भरपूर मेहनत घेतली. हे जे राफ्टर्स आहेत तेच आपण घरात पण पूर्ण यूज केल्यात, कारण की ते कॉम्प्लिमेंट करतात व्हाईटला बरोबर. त्याच्यानंतर शू रॅक, जे की सर्वात गरजेचं आहे, म्हणून आम्ही इथे शू रॅक पण बनवून घेतलाय. भरपूर चपला राहतील असा मोठा असा बनवून घेतला. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपला सेफ्टी डोअर. सगळ्यांनी खूप तारीफ केली आणि सगळ्यांना खूप आवडलं, कारण की खूप वेगळा आहे. आम्ही ऑनलाईन बघितलेला आणि त्यांची थोडी डिझाईन वेगळी होती. आम्ही थोडं अजून वेगळं काही करून हे जे रॉड्स आहेत हे ऍक्च्युअल सेपरेट होते, सगळे ते फिक्स केलेले आहेत. ह्या रिंग्स सगळ्या वेगळ्या होत्या, त्या पण वेगवेगळ्या हाईटवर अशा फिक्स केल्या आणि सुंदर असा हा आपला काय बोलतात सेफ्टी डोअर बनला. आणि बस असं काहीसं आपलं बाहेरून घर दिसतं. आता आपण आज जाऊया या. आणि हा आहे आपला हॉल. इथून एंट्री केल्याच देव्हारा आहे आणि आतापर्यंत घराबद्दल, एखाद्या कोपऱ्याबद्दल किंवा कुठल्या वस्तूबद्दल सर्वात जास्त मला विचारलं गेलं असेल तर ते म्हणजे देव्हारा, की तू कुठून बनवून घेतलास किंवा कुठून मागवला. तर हा मी बनवून घेतलेला आहे. म्हणजे सगळं झालं घरातलं आणि आपल्याला माहिती आहे ना की देव्हाऱ्यासाठी एक विशेष कॉर्नर हवा किंवा दिशा फिक्स असते, त्या दिशेलाच तो हवा. आणि तसं घरात कुठे जागाच आम्हाला भेटत नव्हती की कुठे करायचा आणि काय सुचतच नव्हतं. सगळं झालेलं रेडी आणि मग आता देव्हाऱ्याचं काय. मग फायनली आम्ही इथे सेट केला. आता तुम्ही बघाल तर ही प्लेन वॉल होती, सिंगल, पण मी विचार केला प्लेन वॉल आहे आणि त्याच्यावर मध्येच आपण देव्हारा लावणार तर ते कसं दिसेल. मग आम्ही काय केलं तर थोडीशी डेप्थ आणली, म्हणजेच ह्या भिंतीवर आम्ही प्लायवूड लावलाय आणि तो पूर्ण एक्सटेंड केला ह्या भिंतीपर्यंत आणि ते पेंट केलेलं आहे. म्हणजे ते बघताना असं वाटतंय की अरे ही भिंतच आहे आणि ती तेवढी डेप्थ ऑलरेडी होती, पण तसं नाहीये. ते आम्ही क्रिएट केलं आणि मग थोडासा हा असा कॉलम सारखा भेटला आणि त्याच्यावर हे आम्ही सुंदर असं मंदिर बसवलं. हे पण पूर्ण आपण बनवून घेतलेलं आहे, ज्यांनी आपलं फर्निचर केलं त्याच काकांनी. आणि खरं सांगायचं झालं तर मंदिराचं पूर्ण क्रेडिट तुम्ही मला देऊ शकता, कारण की हे पूर्णपणे मी डिसाईड केलं की हे असं आपण बनवूया आणि असंच पाहिजे. मला मी काकांना पण खूप जबरदस्ती करून सांगितलं की मला हे कर्वच पाहिजे. तुम्ही बघाल तर घरात दोनच सनमायका यूज केलेले आहेत, एक आहे वुडन आणि दुसरा आहे व्हाईट, जो की ॲक्रेलिक आहे. ॲक्रेलिक म्हणजे काय की थोडंसं असं ग्लास कोटिंग सारखं असतं, सो तो ना कट करायला वगैरे खूप डिफिकल्ट असतो, कारण की त्याला क्रॅक जाऊ शकते पटकन. त्याच्यामुळे हे बेंड वगैरे करणं वॉज लिटिल डिफिकल्ट, पण काकांनी केलं आणि इतका सुंदर तो बनलाय म्हणजे खूप. आणि माईला देव्हाऱ्यात साईबाबांची मूर्ती तर होतीच, प्रतिमा, पण गणपतीची पंचधातूची मूर्ती अशी छान हवी होती. आम्ही शिर्डीला पण बघितली, बऱ्याच ठिकाणी बघितली, पण त्यानंतर पालघरला एका दुकानात मी, माई आणि पप्पा गेलो आणि माई पप्पांना पण ही खूप आवडली आणि अगदी परफेक्ट दोन्ही मूर्त्या एका हाईटच्या आणि खूप सुंदर असं ते झालं. आणि इतकं छान वाटतं की एंट्री केल्या जरी तुम्हाला ही साईड पहिली दिसली तरी नजर अशी इकडेच जाते आणि एंट्रीलाच असल्यामुळे खूप सुंदर वाटतं. त्यानंतर किचन होल्डर वगैरे हे आम्ही आत्ता आणलं. ते सगळे डिटेल्स ना मी तुम्हाला नंतर देणार आहे, कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत तुम्ही मला नेहमी विचारत असत हे कुठून आणलं. सो आज आपण फक्त एक हाऊस टूर करतोय आणि ह्यानंतर मी एक सिरीज करते 2-3 व्हिडिओची, जी शॉर्ट मध्ये असेल, छोटे व्हिडिओज आपले. त्यामध्ये
मी तुम्हाला प्रॉपरली सांगेन की हे मी कुठून मागवलं, किंवा मी काही फेक प्लांट्स पण मागवले ते कुठून मागवले, कारण की ते खूप सुंदर मला डिलिव्हर झाले. सो तुम्हाला पण जर हवे असतील तर तुम्ही मागवू शकता. म्हणून मी ते छोटे छोटे रील्स बनवणार आहे. सो यू गाईज स्टे ट्यून्ड. हॉलमध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे सोफा. आणि हा पण सोफा आपण बनवून घेतलेला आहे. हा 3 सीटर, आय गेस 4 सीटर 4 सीटर सोफा. आणि इथे आहे काउच. एक नंबर. म्हणजे मला असं काहीतरी हवं होतं. स्पेशली मला ऍक्च्युली बेडरूम मध्ये हवं होतं, पण तिथे तेवढीशी जागा नाही आणि कंजेस्टेड झालं असतं. पण हॉलमध्ये असं सुंदर आणि परफेक्ट झालं. सांगायचं झालं तर मुंबईत घर हवं हे पप्पांचं स्वप्न होतं, पप्पा पींचं. आणि पप्पा, माई, शुभम, आदी ते सगळे इन्व्हॉल्व झाले. आणि कसं काय माहिती, अगदी इन्स्टंट होतं हे. म्हणजे असं धानीमणी नव्हतं की आत्ताच घ्यायचंय किंवा काय. पण अचानक ती प्रोसेस सुरू झाली आणि चौघांनी मिळून बरीचशी घरं इकडे बघितली. ह्या एरियामध्ये भरपूर ठिकाणी ते लोक फिरले, कारण की ही प्रोसेस सुरू झालेली आमच्या लग्नाच्या थोडा आधी. त्याच्यामुळे मी इन्व्हॉल्व नव्हती, मी नंतर इन्व्हॉल्व झाली. बिल्डिंग बांधल्यापासनं, म्हणजे पहिला फ्लोअर, दुसरा फ्लोअर तिथून बघितलेली आहे. आधी आपण 13व्या फ्लोअरवर आपल्याला घर मिळालेलं, पण त्यानंतर माहिती नाही साईबाबांच्या कृपेने 15वा मजला आम्हाला मिळाला, वेकंट होता. आणि मग विचार केला की 15वा घेऊ अजून वरती. हे पूर्ण घर पप्पा पींचंच आहे. पण इंटिरियरची पूर्ण जबाबदारी मी आणि शुभमने घेतली. म्हणजे जेव्हा हे सुरू झालं काम, सगळ्या गोष्टी इथे कस्टमाइज केलेल्या आहेत. इव्हन तुम्ही जसं घर बघतायत ऍक्च्युअल मध्ये तसा हा प्लॅन. घरला राहायचं खूपच मोठं घर होतं ते. त्याच्यानंतर सागाव्याला पण भरपूर मोठं घर. आणि मुंबईत सांगितलं की एवढूशा पण घराची प्राइस काय ते तुम्हाला. घर असं ऐस पैस वाटावं, असं ओपन वाटावं, त्याच्यानंतर भरपूर प्रकाश यावा, अशा पद्धतीने थोड्याशा अरेंजमेंट आम्ही. घराची जी थीम आहे, ज्याबद्दल तुम्ही सगळेच बोलता, ती पूर्णपणे शुभमची चॉईस आहे. शुभमला असंच हवं होतं घर. त्यामुळे बरंच काय काय आहे मी तुम्हाला दाखवते आणि सोबत आपण गप्पा पण मारूया. आणि तुम्ही आज येणार घरी म्हणून मी छान अशी तुमच्यासाठी फुलं पण आणलेत. सोफ्याच्या अगदी अपोजिट टीव्ही युनिट आहे. आता हे पण आम्ही पूर्ण डिझाईन केलंय. म्हणजे आम्ही सगळ्या आयडियाज ना पिंटरेस्ट वरून घेतल्या आणि आपल्याला कसं करता येईल किंवा आपल्या इथे घरात कसं बसेल त्यानुसार सगळं केलं. वरती जेवढे पण शोपीसेस तुम्हाला दिसत आहेत ते सगळे पालघरला होते, ते आम्ही उचलून इकडे आणलंय. फक्त हे जे टायटनचं घड्याळ आहे ना, आम्ही पालघरला एका शॉपमध्ये गेलेलो, जिथून आपण तुम्ही बघितले असेल एंट्रीलाच आपण पंचमुखी हनुमानाची मूर्ती छान ठेवले. सो ती आम्हाला घ्यायची होती म्हणून आम्ही गेलेलो. पण तिथे आम्हाला हे घड्याळ दिसलं आणि शुभम बोला, अरे हे परफेक्टली मॅच करतंय आपल्या थीमला, आपण घ्यायला हवं. मग काय घेतलं. पण ते खूप सुंदर वाटतं आणि अगदी परफेक्ट मॅच झालं. त्याच्यानंतर ही विठ्ठलाची मूर्ती, ही तर तुम्हाला माहितीच आहे, पप्पांना त्यांच्या रिटायरमेंट सोहळ्यात गिफ्ट केलेली. टीव्ही युनिट खूप असा मोठा किंवा असं काही नको होता, ओपन स्पेसच हवा होता. आणि खाली 3 ड्रॉवर ठेवल्यात, कारण की भरपूर सामान असतं आपलं आणि कितीही ड्रॉवर करा ते कमीच पडतात. म्हणून एक खाली ड्रॉवर केला. तर ह्याला नॉब होते म्हणजे खेचायला. पण शुभमचं असं आहे ना, त्याला खूप गोष्टी अशा सफिस्टिकेटेड पाहिजेत. म्हणजे असं प्लेन हवं, ते नॉब दिसले नाही पाहिजेत, 2 म्हणजे असं गॅप दिसला नाही पाहिजे, असं बरंच त्याचं काय काय असतं. मग आम्ही नॉब नाही लावले, कारण की खाली तुम्ही बघा इझिली उघडू शकता. सो नॉबची ऍज सच काही गरज नव्हती, मग आम्ही नाही लावलं. पण सुंदर असं हे टीव्ही युनिट झालंय. आता ह्याला पण पूर्ण प्लेन सफेद केलं असतं तर ते तेवढं इम्पॅक्टफुल नसतं, म्हणून आम्ही राफ्टर्स लावले. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे राफ्टर्स आहेत. ह्याच्या शीट्स मिळतात, मला वाटतं 9 फूट की काय एक्झॅक्टली मला नव्हती, पण ह्याच्या शीट्स मिळतात. आणि आमचं ते पण होतं की व्हाईट बरोबर कुठला कलर मॅच करेल वगैरे, आणि हा परफेक्ट आपल्या सनमायकाच्या कलरला मॅच होईल का. सो ह्यासाठी पण आम्ही खूप फिरलो. म्हणजे फर्निचरवाले काका आहेत ना, ते जर हा व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना सगळं आठवेल, त्यांना घेऊन आम्ही फिरायचं. हे पण आम्ही का केलं तर ह्याच्या मागे वॉश बेसिन आहे, ते मी तुम्हाला दाखवते. पण ऍक्च्युअल प्लॅन मध्ये वॉश बेसिन असं काही नव्हतं. तिथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी असं त्यांनी प्रोव्हिजन दिलं होतं. आपल्या घरामध्ये वॉश बेसिन जे आहेत ते दोन्ही बाथरूम मध्ये दिलेले होते. पण आमचं असं होतं की बाथरूम मध्ये ठीक आहे, पण बाहेर एक वॉश बेसिन हवं. कुणी पाहुणे आले का आले तर मग त्यासाठी हवं, म्हणून तसं आम्ही तो प्लॅन केला की आपण इथे छान वॉश बेसिन करू. ह्यासाठी ऍक्च्युली आमचं एकमत होत नव्हतं, पण
कन्व्हिन्स केलं मी. आणि ह्याचा प्लॅन पण आम्ही Pinterest वरून घेतला. तिथे खूप सुंदर आम्हाला एक प्लॅन मिळाला आणि त्याच्यानुसार एक्झॅक्ट आम्ही रेप्लिकेट केलं. सो एंट्री केल्यानंतर इथे आहे देव्हारा, त्याच्यानंतर इथे आहे मस्त आपला हॉल, प्रशस्त असा हॉल, आणि त्यानंतर हा आहे पॅसेज एरिया. हा आहे आपला सिंक एरिया, बेसिन एरिया, जिथे की नॉर्मल बेसिन आहे. छान असा मिरर. माझंच होतं की घरात असे छान छान मिरर असावेत, कारण की ऑब्व्हियसली थोडं घर हे आम्ही लाईट्स असतील किंवा बाकी थोड्याफार गोष्टी व्हिडिओच्या हिशोबाने पण केल्या की कसं छान दिसेल आणि सुंदर वाटेल आपल्याला पण बघायला. सो त्या हिशोबाने आम्ही ह्याच्या LED स्ट्रिप्स आहेत, ह्याच्या मागे स्ट्रिप लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ही लाईट दिसते इकडून. हे ऍक्च्युली वरती पण होतं, पण तिथे कनेक्शनचा काहीतरी इश्यू झालाय, सो ते पेंडिंग आहे. आणि बस असं बेसिक असा हा युनिट ठेवला. बेसिन दिसू नये म्हणून ही पार्टेशन वॉल आम्ही क्रिएट केली, ठेवलेला आहे. आणि सॉरी, इथे फडका आहे. मी सकाळपासून एवढी साफसफाई करते ना, तुम्ही येणार म्हणून, पण काही ना काही माझ्याकडून राहते. पण मला सांगा, हा युनिट तुम्हाला आवडला की नाही? बेसिन सेक्शन अतिशय सुंदर दिसतो आणि कधी फोटो काढला की मागे हे सुंदर वॉच दिसते. हे आम्ही ऑनलाईन मागवलंय. मी जेव्हा शॉर्ट्स टाकेन किंवा रील टाकेन त्याच्यामध्ये हे मी सगळे डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहे. आणि एवढंच नाही तर खाली स्टोरेज एरिया पण तुम्ही बघू शकता. तिथे आम्ही ड्रॉवर्स केलेले आहेत वेगवेगळे, म्हणजे आपले साबण वगैरे ठेवण्यासाठी ड्रॉवर मी केलाय. त्यानंतर इथे मी सगळे कपडे किंवा असं छत्र्या, म्हणजे आपले हात पुसायचे कपडे किचन मधले वगैरे ते सगळे असतात. त्यानंतर खालचा ड्रॉवर पूर्ण पिशव्यांनी भरलेला आहे, कारण की ते आपल्याला लागतात, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे सगळं असंच लटर सामान आहे. तो स्टोरेज पण झाला. तर इथे पण शुभमचं तेच होतं की नॉब नकोयत. मग काय, मग आम्ही असं काहीच केलं की तुम्ही हात टाकून हे आरामातच उघडू शकता. ज्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात ते म्हणजे आपलं किचन. सर्वांना, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही हे खूप वेळेस बघता, रीलमध्ये, शॉर्टमध्ये, पण सगळ्यांना बघायचं होतं की एक्झॅक्टली दाखव ना गं कसं काय आहे, कुठून सगळं आणतेस. पण आज आपण कसं आहे ते मी दाखवते, कुठून सगळं आणते ते मी नंतर सांगेन, ठीक आहे? आता किचन पण आम्ही पूर्ण कस्टमाइज केलंय. ही पूर्ण भिंत होती अशी आणि इथे फक्त असा डोअर होता, पण आपल्याला ओपन हवं होतं म्हणून आम्ही हे काढलं. आणि मग काय करायचं, आणि कट्टा पण असा नव्हता ऍक्च्युली, पूर्ण एंड पर्यंत होता. जिथे आपण आता फ्रीज ठेवलंय तिथपर्यंत होता, पण मग आम्ही तिथून कट करून फ्रीजसाठी जागा केली आणि बाकी आपला कट्टा. आणि माझं होतंच की आपल्याला जागा कमी पडेल, जे की आपण महिला समजू शकतात, घरच्या महिला, की कितीही करा ते किचनचा कट्टा आपल्याला छोटाच पडतो. सामान एवढं असतं की विचारूच नका. मग मी काय विचार केला की आपण एक आयलंड बनवू. हे आम्ही व्हिडिओजमध्ये खूप बघितलेलं. आणि वॉशिंग मशीन आणायचा आधी विचार नव्हता, पण नंतर मग आम्ही विचार केला की नाही, नंतर कधी लागेल आणि पाहिजे कधीतरी. आपण रोज नाही धुवत, पण कधी मग चादरी असल्या किंवा बेडशीट असल्या, चादरी बेडशीट एकच, गोदड्या असल्या, अजून काय वेगळं असलं की आपल्याला धुवायला पाहिजेत, म्हणजे थोडे ईजसाठी. मग ती कुठे फिट करायची, मग आम्ही तिच्यासाठी हा छान असा कॉर्नर केला आणि इतका परफेक्ट बसला तो, म्हणजे मशीन बसली, साईडला कांदे बटाट्यांची ट्रॉली बसली. मला एवढं बरं वाटलं ना, ते अगदी कट टू कट आहे. तुम्ही बघाल ना, मायन्यूट जागा अशी उरते, एकदम कट टू कट आणि छान बसलं. आणि वरती हे आयलँड, बाहेर पण तुम्ही बघाल तर ऍक्च्युअल मध्ये काय बोलतात, तिथे डायरेक्ट इथे ग्रिलचा ऑप्शन नाहीये. सो सगळीकडे आपण इनव्हिजिबल काय बोलतात, ग्रिल की इनव्हिजिबल विंडो काहीतरी ते लावलेलं आहे सगळीकडे. आणि मग आम्ही काय केलं की थोडं एक्सटेंड केला प्लॅटफॉर्म, कारण की माझं असं होतं की आपला जो भांडी ठेवल्यानंतर जो ट्रे आहे आपला, तो बाहेर राहावा, म्हणजे हा कट्टा मला मिळेल. पण ते असं आहे की इथून एवढं वाकायला होत नाही तिथपर्यंत, मग मी इथेच ठेवते. पण त्या जागेत सुंदर असं आपलं किचन गार्डन झालेलं आहे. आणि ते तुम्ही खूप वेळेस बघितलं आणि तुम्हाला खूप आवडतं. पण ते हे सगळं पण आपण डिझाईन केलंय की कंपार्टमेंट्स भरपूर हवे. आता ह्या बाजूला पण आपण करू शकत होतो, पण ते असं झालं असं ना की डोक्यावर एखादी गोष्ट असली ना, एक्झॅक्ट आपल्या डोक्यावर, की ते खूप असं काय बोलतात, कमी हाईट आणि कोंडाटल्यासारखं वाटतं. म्हणून तुम्ही घरात बघाल ना तर डोक्याच्या वरती एक्झॅक्ट तुम्ही जर उभे राहिलात तर असं काही नाहीये, म्हणजे कुठलं फर्निचर नाही बनवलेलं मी. म्हणून आम्ही ह्या बाजूला केलं, कारण की ही साईड यूज नाही होत, आपण जनरली इथे उभे असतो.
सो हे समोर आहे सगळं. हे मी थोडंसं आता तुम्ही बघाल तर आतमध्ये केल्यात खालचे ड्रॉवर आणि वरचे ड्रॉवर थोडे बाहेर आल्यात. सो तिथे स्पेस मिळाला आणि एक डेप्थ आल्यामुळे ते दिसायला पण सुंदर दिसत. नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन ना, पण ह्यांचं पण काही थोडं वेगळं आहे काहीतरी, ते तुम्हाला मी शॉर्ट मध्ये वगैरे सांगणार आहे, कारण की मी किचनचा असा एक वेगळा व्हिडिओज करणार आहे सगळं तुम्हाला दाखवायला. त्यानंतर बस बेसिकच इथे असं जास्त काही नाहीये. आणि हे तुम्हाला ओपन करून दाखवू का? पण 2 जग तरी सध्या व्यवस्थित आहे. जसं एवढी स्पेस आहे बऱ्यापैकी, म्हणजे एक साईडला मी सगळी कडधान्य ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे सगळं लटर फटर आहे. त्याच्यानंतर इकडे मसाला हळद जे आपल्याला कधीतरीच लागतात ते सगळं आहे. आणि वरती एक्स्ट्रा भांडी आहेत जी की कधी पाहुणे आले तसे ते इथे येत नाही, कारण की शनिवार रविवार आम्हीच पळतो इथून. पण कधी आपल्याला हवी असतात मग आम्ही ते कंपार्टमेंट मध्ये सगळं ठेवून दिलं. आणि भरपूर खाली येते, म्हणजे इथे एक्स्ट्रा काहीच आम्ही आणलेलं नाही. आम्ही स्ट्रिक्टली मी आणि माईने ठरवलेलं की इथे आपण वायफळ असं काही नाही आणायचं, जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच आणायचं. अगदी ताटं पण मोजून 5 तर 5च असं सगळं आम्ही इथे आणलं. इथून आल्यानंतर पहिलं किचन, त्यानंतर ही एक बेडरूम आहे आणि ही एक बेडरूम आहे. दोन्ही मास्टर बेडच आहेत. ही थोडी लहान आहे, छोटी आहे, आणि ही थोडी मोठी आहे. दोघांमध्ये पण आम्ही कबर्ड्स केलेले आहेत. आणि बस जास्त असं खूप काही हेवी नाही केलेलं मिळत. बट ह्या पॅसेजमध्ये तुम्ही बघाल तर ही भिंत एक अजून कोरी अशी आहे, म्हणजे तिथे काहीच नाहीये. पण आम्ही ऑलरेडी त्याच्या मागे आहोत. तिथे आम्ही काय करायचं ते ठरवलेलं आहे आणि खूप सुंदर काहीतरी आहे. म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे ऍक्च्युली त्याच्यासाठी. सध्या बाकीच्या कामात एवढे आहोत ना की ते करायलाच वेळ नाही मिळत, पण लवकरच हे होणार आणि मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हालाही खूप आवडेल. आता सध्या आपण ही रूम बघूया. या ही आहे मास्टर बेडरूम. जसं मी सांगितलं ही थोडीशी मोठी आहे. हा स्पेस बघाल तर भरपूर आहे आणि निवांत खूप सुंदर इथून नजारा दिसतो. तुम्हाला माहितीच आहे मागे छान असं ग्राउंड आहे. एंट्री केल्यास इथे बेड आहे छान असा आणि इथे आपण केलंय कपाट, वॉलड्रॉप ज्याला की म्हणतो आपण. आणि लांब लचक असं कपाट आम्ही बनवलंय. ॲक्रेलिक शीट वापरलेली आहे ह्याला पण. ही बाजू आणि ही बाजू एक्झॅक्ट सेम आहे आतमध्ये पण. आणि हे नॉर्मल असं स्टॅकिंग तसं आहे. हे नॉर्मल उघडायचे आहेत. वरती काही हे पार्टेशन वगैरे काहीच नाहीये. आणि दुसरं म्हणजे दरवाजातून एंट्री केल्यानंतर इथे पण आम्ही एक काय बोलतात झडपं, नॉर्मली आपण बोलतो, अजून काय बोलतात मला माहिती, ते ठेवलंय स्टोरेज साठी परत एकदा. आता विषय कसा होता की ह्याच्याच लेवलला घ्यायचा का, तर पुन्हा तसंच की तुम्ही डोअर मधून आल्यानंतर एवढा पूर्ण पॅसेज तुमच्या डोक्यापर्यंत, म्हणजे डोक्यावरती एवढं असं कपाट असणार. सो ते थोडं हेवी वाटत होतं. म्हणून आम्ही काय केलं की दरवाजाच्या वरती एक कपाट हवं होतं. मग त्याची साईज आम्ही खूप कमी करून टाकली, ह्याच्या अर्धी करून टाकली. आपला नेहमी प्रश्न असतो की संध्याकाळी आल्यानंतर ऑफिस मधून बाहेरून कपडे लटकवायचा. आणि हे मी पिंटरेस्टवर बघितलेलं असं काहीतरी, म्हणजे हे खूप सुंदर आहे आणि कपडे ठेवायला एकदम मस्त ऑप्शन आहे. म्हणून मग आम्ही काय केलं, हे असं पुशचा डोअर लावलेला आहे ज्यामध्ये आता सगळे कपडे आहेत आमचे. संध्याकाळी आल्यानंतर थोडा वेळ आपण कपडे बेडवर ठेवतो आणि त्याच्यानंतर मग ते रात्री झोपताना मग आपण इथे लटकवायचे. मस्त राहतात. कधी कधी पर्स वगैरे आणली ती पण मस्त लटकवली आणि ठेवली. म्हणजे हे यूज केलेले कपडे ठेवायला आम्ही हे करून घेतलंय आणि मस्त झालंय. हे सगळ्यांना खूप आवडेल कारण काहीतरी युनिक आहे. नॉर्मली तर आपण कपाट अशीच बनवतो, पण काहीतरी वेगळं करू ह्या हिशोबाने हे सगळं आम्ही केलं. त्याच्यानंतर बेड पण ऐस पैस आणि भरपूर मोठा झालेला आहे. हायड्रॉलिक बेड आहे दोन्ही पण, म्हणजे तुम्ही उचलू शकता आणि आतमध्ये पूर्ण स्टोरेज आहे. सो तिथे एक्स्ट्रा गादी वगैरे सगळं आणून आम्ही ठेवलेलं आहे. आणि बाकी आपल्या लटर फटर गोष्टी असतात त्या. इथे ही एक लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे. ही तिकडे आधीच्या रूम मध्ये होती, त्या रूम मध्ये तेवढा स्पेस नाहीये म्हणून मग ती ह्या रूम मध्ये आता ठेवले. आणि ही योगा मॅट सध्या रेग्युलरली मी करते, थोडा वेळ का होईना पण करते. मी खूप हट्टाने हे बनवून घेतलं, पण मला नाही वाटत घर रेडी झाल्यापासून किंवा आम्ही इथे राहायला आल्यापासून मी त्याचा एकदा तरी यूज केलाय, बिलकुलच नाही. हा स्टडी टेबल सारखा आहे, फोल्डेबल, डायरेक्ट असा होऊन जाईल आणि काम झाल्यानंतर तुम्ही त्याला परत असं खाली सोडू शकता. ह्या वॉलवर
करायचं आहे अजून काय ते पण प्लॅन चालू आहे. पण मी जसं सांगते की आता हळूहळू, कारण की थकतो काय 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 करत राहायचं, हे आणा ते आणा, हे नवीन पाहिजे ते नवीन पाहिजे. म्हणून मी एक एक गोष्ट आता मी ठरवलं की एक एक गोष्ट आपण करू, हळूहळू का होईना पण होईल व्यवस्थित. सो इथे पण बरंच काहीसं येईल. हे मी आत्ताच मागवलंय परवाच्या दिवशीच आणि अतिशय सुंदर दिसते. म्हणजे त्याच्यामुळे ना हा कॉर्नर असा खूप सुंदर वाटतं. हे कुठून मागवलं काय, शॉर्ट मध्ये या कपाटालाच धरून इथे आम्ही बनवलाय ड्रेसिंग टेबल. हा पण मी एक्झॅक्ट बघितलेला, थोडा वेगळा होता पण आम्ही म्हणजे तसंच काहीसा करण्याचा प्रयत्न केला. परत इथे पण सेम राफ्टर यूज केले. आम्ही फायनली हे लुक क्रिएट केला आणि खूप सुंदर झाला ऍक्च्युली. म्हणजे असं कोझी कॉर्नर झालाय तो. खाली पण मी एक प्लॅटफॉर्म करून घेतला, कारण की तिथे काही आपण ठेवू शकतो आपल्याला हवं ते. तुम्हाला माहिती आहे ना, जागा कधीच पुरेशी नसते, कमीच पडते ती. त्याच्यामुळे खाली पण मी करून ठेवलंय. आम्ही जेव्हा सुरुवात झाली, पहिला फ्लोअर झाला आय गेस, त्याच्यानंतर कंटिन्युअस यायला लागलो मी आणि शुभम. एक एक गोष्ट आम्ही, आणि 13वा फ्लोअर ना, आधी 13व्यावर होतं. सो 13वा फ्लोअर, 13 फ्लोअर चढून यायचं प्रत्येक वेळेस जेव्हा कधी इथे यायचं असेल. 13 फ्लोअर चढून यायचं. त्यानंतर 15व्यावर शिफ्ट झालो, अजून 2 फ्लोअर ऍड झाले. चालत म्हणजे इथे यायचं. त्याच्यानंतर टाईल्स लागल्यात का, कारण की प्रॉब्लेम काय व्हायचा, आपण राहायचो पालघरला आणि दहिसरला येणं रोजचं पॉसिबलच नव्हतं. दोघांचे पण जॉब होते, सगळं काही. सो मॅनेज कधी होतं, फक्त सॅटर्डे संडे. मग ते 2 दिवस काढून आम्ही इथे यायचो. फर्निचर जेव्हा चालू झालं तेव्हा पण म्हणजे एक एक गोष्टीसाठी आम्ही खूप फिरलोय, म्हणजे भरपूर फिरलोय. कुठलीच गोष्ट आम्ही एका दुकानातून घेतली ना. प्रत्येक गोष्ट ना अशी मोजून मापून, आणि हाच कलर बरोबर आहे का, हेच बरोबर आहे का, सगळं केलं. आतापर्यंत कसं आपण कधीच घर बनवलं नव्हतं, कधीच नाही. जी पण घरं झाल्यात पप्पांनी जी बनवल्यात ती त्यांच्या चॉईसनुसार. जरी चॉईस आपली असली तरी आपलं कसं असतं, अगं नियू सांग तुझ्या रूमला कलर कोणता, मग आपण तो कलर सांगितला. त्याच्या मागची धावपळ आपण कधीच बघितलेली नसते. पण हे घर पूर्ण आम्ही बनवलंय. म्हणजे त्याच्यामुळे ना एक एक गोष्ट कळाली की बाबा एकेका गोष्टी मागे किती वेळ द्यावा लागतो, त्यामागे पैसे द्यावे लागतात, खूप काही. पैशाची पण गंमत फार वेगळी आहे, कारण की आमचं करिअर बघायला गेलं तर जस्ट लग्न झालं आणि सुरू झालं प्रॉपर, असं मी सांगेन. जस्ट सुरू झालं आणि त्यात पण व्यवस्थित सगळं होतं, असं काही नाही. पण आम्ही ठरवलेलं की हे या घराचं जे इंटिरियर आहे त्यासाठी ते आपण पूर्ण स्वतः करूयात. ओके. आणि ठरवलं तर खरं ठरवायला पुढे पैसे लागतात ना. त्याच्यानंतर एक एक गोष्ट करायला गेलो. आणि शुभमचं असं आहे ना, म्हणजे तुम्ही त्याला तितकं ओळखत नसाल, पण शुभमचं असं आहे की काही गोष्टी ना त्याला फारच परफेक्ट लागतात. फार म्हणजे तो अशा काही गोष्टी एकदम निग्लेक्ट करेल की जाऊ दे का, हे काय नाही. पण काही मध्ये आता हे फर्निचर असं पाहिजे तर ते तसंच पाहिजे, त्याला तोच सनमायका वापरायचा, त्यात तो कॉम्प्रोमाइज बिलकुल करत नाही. आणि त्याला असं ना रिच लुक हे सगळं असं छान वाटतं. ऑब्व्हियस आहे ना, आपण एवढं सगळं करतोय, कमावतोय कशासाठी, स्वतःला चांगलं फील व्हावं, असं सुंदर असं एक आपलं घर असावं ह्याचसाठी. आणि मुंबईतलं घर सांगितल्यानंतर अजून उत्साह त्याचा वाढलेला. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट, म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये चॉईस माझी असेल, कारण की आता हे कपाट असेल तर हे असं बनवायचं, हे मी त्याला सांगितलं की बाबा असं असं मला असं आपण बनवूया, पण ते किती परफेक्शनने पाहिजे की नाही, हे इथून कट अशीच झाली पाहिजे, हे सायझिंग मध्ये असंच असतं, हे त्याला खूप परफेक्शन लागतं. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी याच्या मागे खूप वेळ घालवला आणि तितकेच पैसे पण एंडिंगला. तर माहिती नाही मी हे सांगू का नको, पण एक सिच्युएशन अशी होती ना की लिटरली आमच्याकडे द्यायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे आपलं फर्निचरचं काम चालू होतं तेव्हा, कारण की इन्स्टॉलमेंटवर आपण द्यायचो की जसं काम त्याचे मागतायत त्याचे आपण पैसे देणार. आम्ही लिटरली जितके पण माझे अकाउंट्स होते, आमचं जॉईंट अकाउंट असेल, आम्ही सगळीकडचे पैसे गोळा केलेले. आणि तो एक पिरियड होता की जेव्हा आमच्या अकाउंटला हार्डली मिनिमम जेवढे लागतात ना अकाउंट ठेवायला, म्हणजे 500 रुपये 1000 जे काय असेल तेवढे अकाउंटला होते. बाकी सगळे पैसे आम्ही खर्च केलेले. नंतर एक वेळेस असं पण झालं की आता नाहीच आहे. मग काय, मग शेवटी आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट पण थोडीशी काढली
नंतर 2-3 महिन्यामध्येच ते परत आम्ही तिथे टाकले, म्हणजे जिथे इन्व्हेस्टमेंट होती तिथे ती पूर्ण केली. पण तेव्हा अशी पण सिच्युएशन होती. सो हे सगळं आम्ही फेस केलं या घरासाठी. आणि आता जेव्हा हे इतकं सुंदर झालंय ना, आणि सकाळी जेव्हा इथून उठतो, खिडकी जवळ येतो किंवा संध्याकाळी हॉलमध्ये आम्ही एकत्र बसतो, गप्पा मारतो, एक एक गोष्ट बघताना ना अशी फील होते की अरे हे करताना आपण इथे फिरलेलो, असं केलेलं, ह्याच्यासाठी आपण किती दुकानं फिरलो, पैसे नव्हते तेव्हा कसं मॅनेज केलं आणि सगळं काही. त्याच्यामुळे हे घर खूप स्पेशल आहे. म्हणजे आम्ही राहतो खूप कमी इथे, पण हे घर खूप स्पेशल आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी असं आहे ना की सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट असलं पाहिजे. मला थोडं तरी इकडे तिकडे काय झालं नाही की मला ते असं वाटतं बेचैन सारखी मी होते, कारण की इतकी मेहनत केले ना या घरामागे. आणि अजून सुरू आहे प्रोसेस, सगळ्यांची सुरू असते. ती घर बनवायला घेतलं की ते पूर्ण बनत कधीच नाही. ते लाईफ लॉंग तुमच्यासोबत म्हणजे चालूच राहतं. तुम्ही एक गोष्ट ऍड करता, ही नको, मग आपण दुसरी आणूयात, मग अजून नवीन नवीन गोष्टी आपण आणत राहतो. आणि कसं सजवता येईल, किती सुंदर बनवता येईल तेच आपण बघतो. पप्पा माईंमुळे हे पॉसिबल झालंय घर. म्हणजे आणि साईबाबांची कृपा की पप्पांना पण हे वाटत पण नसेल, म्हणजे आता ते पण विचार करत असेल, त्यांनाही होत असेल की अरे मी कधी एवढा विचार पण केला नव्हता की मुंबईत घर होईल. आणि आज आपले इतकं सुंदर आणि प्राईम लोकेशनला घर आहे, 15व्या मजल्यावर, जिथून इतका सुंदर व्ह्यू आहे. कमालीच आहे हे सगळं. म्हणजे फारच सुंदर आहे. तुमच्याशी जितक्या गप्पा मारेन ना तितक्या कमीच. पण हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. खूप तुमची पण इच्छा होती घर बघायची आणि माझी दाखवायची, पण जसं मी सांगते ना की अरे इतकं सुंदर घर बनवलंय, मग अजून कसं त्याला छान बनवू आणि मग तुमच्या समोर प्रेझेंट करू, ह्याच गडबडीत मी एवढे महिने घालवले. बट जे काही होतं चांगल्यासाठी होतं. खूप सुंदर टर्नआउट झाले. होप तुम्हाला आवडलं असेल आपलं हे मुंबईतलं घर. आवडलं असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला घरामध्ये सर्वात जास्त काय आवडलं तेही मला कॉमेंट करून सांगा, मला नक्की आवडेल. आणि तुम्हाला अजून जर काही जाणून घ्यायचं असेल की कुठल्या गोष्टी आम्ही कुठून आणल्या किंवा कशा केल्या, तर तेही कॉमेंट करा. मी नवीन व्हिडिओ पण बनवेन त्यासाठी, कारण की हे हेल्पफुल आहे. आमच्या वयाची जी मुलं आहेत ज्यांचं करिअर सुरू झालंय किंवा झाली आता एक 7-8 वर्ष, ते स्वतःचं घर आणि ह्या सगळ्यात गुंततात आणि मग त्यांना हेल्प हवी असते. सो थोडीफार का मदत आमच्याकडून झाली तर आम्हालाही आनंदच होईल. सो मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि छोटे छोटे जे रील्स आहेत, व्हिडिओज आहेत, ते मी करणारच आहे प्रॉपर, की जिथे मी तुम्हाला सगळं दाखवेन आणि सगळे प्रॉडक्ट्स पण दाखवेन. सो तुम्हाला ते हेल्पफुल राहील. आपल्या ह्या मुंबईच्या घरी आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. असेच येत राहा आणि भरपूर सारं प्रेम आपल्या युट्यूब चॅनलला द्या. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय, टाटा.